मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रम आणि पार्थ हे दोघेही आता बाहेर हॉलमध्ये आलेले असतात. तेव्हा अरे वा वा, किचनमधून काय खमंग वास सुटलाय असं आता विक्रम पार्थला सांगतो. काहीतरी बायकांनी फक्कडबेत केलेला दिसतोय हा आज. तेव्हा पार्थ म्हणतो केला असेल. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि सगळी तयारी ती व्यवस्थित करून ठेवत असते. तेव्हा विक्रम विचारतो, काय ग कल्पना, घरातील सर्व बायकांनी सगळी तयारी तुझ्यावर सोपवली की काय आजची? त्यावेळी कल्पना सांगते, नाही हो दादा, आजचा हा सगळा बेत आहे ना तो काव्या वहिनीने केलाय. तेव्हा काव्याचं नाव तिच्या तोंडून ऐकून आता पार्थला इकडे धक्काच बसतो. मग त्यावेळी विक्रम म्हणतो, अरे वा वा, क्या बात है. तर पार्थ डोकावून किचनकडे पाहत असतो. त्यानंतर विक्रम विचारतो, अय्या, म्हणजे मला आत्ता समजलं की हे सगळं आमच्यासाठी नाहीच आहे, हे सगळं ना खास पार्थसाठी आहे. अरे मजा आहे बाबा पार्थ, असं म्हणून विक्रम त्याला चिडवत असतो. तर पार्थ सुद्धा आपला नकळतपणे हसतो. तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि म्हणते, कल्पनाताई, हा घ्या तुमच्यासाठी गजरा. तेव्हा कल्पना आता गजरा घेते. तेवढ्यातच तेथे आता सर्वजण येतात. मग विक्रम म्हणतो, नंदिनी जनरली नवरा बायकोला गजरा देतो आणि तू स्वतःच काय गजरा, असं सर्वांना वाटत सुटलीये. तेव्हा मानिनी सांगते, अहो नवऱ्यानेच दिलाय बरं. तेव्हा जीवा हा आता नंदिनीकडे पाहतच राहतो, पण नंदिनी त्याच्याकडे अगदी दुर्लक्षच करते. तेव्हा आपली मुलं शहाणी झाली हा आता, आपल्या सुनांना जीव लावतायत, त्यांच्या आवडीनिवडी जपतायत असं विक्रम म्हणतो. मानिनी हसतच म्हणते, हो आपली मुलं ना तुमच्यावरच गेली आहेत. तेव्हा विक्रम म्हणतो, हो जाणारच मुलं माझ्यावर, ऑफकोर्स, प्रश्नच नाही. तेवढ्यातच मंजू आणि मिथुन सुद्धा तेथे आलेले असतात. मंजू आत्याला गजरा देत नंदिनी म्हणते, हे घ्या, तुमच्यासाठी पण गजरा आणलाय. त्यावेळी मंजू हसते आणि विचारते, अरे बापरे, पण आज सूर्य नक्की कुठून उगवलाय? नाही म्हणजे माझ्या यांनी मला कधीच गजरा दिला नाही आणि तू मला गजरा देतीयेस. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो घ्या ना प्लीज, असू देत. आता तेवढ्यातच काव्या तेथे येते. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या अगं तू आलीस का, धर हे घे गजरा घे, तू केसात माळा खूप छान दिसशील असंही म्हणते. तेव्हा सर्वजण धक्क्याने त्या दोघी बहिणींकडे पाहू लागतात. जीवाची सततच नजर नंदिनीकडे असते आणि दिलेले सर्व गजरे आता तिने सर्वांनाच वाटून टाकलेले असतात. त्यानंतर मानिनी म्हणते, अगं नंदिनी, तू केसांमध्ये गजरा माळला ना तर छानच दिसतील आणि जीवाने तुला एवढ्या प्रेमाने गजरा दिलाय तर तू सर्वांना वाटत का सुटलीस? तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. तर काव्या रागातच जीवाकडे पाहते. त्यानंतर नंदिनी आता शांतपणे म्हणते, जीवांनी मला जे दिलंय ना तेच खूप आहे. तेव्हा जीवा नंदिनीकडे पाहतच राहतो. तर काव्याला वाईट वाटत असतं आणि त्यामुळे ती रागातच जीवाकडे पाहू लागते. त्यानंतर नंदिनी म्हणते, काव्या तू माळ ना ग गजरा, छान दिसेल तुला. तेव्हा काव्या म्हणते, ताई, असं म्हणून ती तिच्या हातावर पुन्हा तो गजरा टेकवते आणि तिला म्हणते की ताई, जे तुझ्या हक्काचं आहे ना ते तुझ्याकडेच ठेव. नंदिनीला आता ती सल्लाच देते की तू जीवाला सोडू नकोस. त्यावेळी जीवा सुद्धा धक्क्यानेच काव्याकडे पाहतो. मग नंतर पार्थची नजर सुद्धा सतत काव्यावरच असते की आज जरा वेगळीच वागतीये काव्या आणि तिच्या वागण्याचा अंदाजच त्याला येत नसतो. तो सारखाच तिच्याकडे पाहू लागतो. मग त्यानंतर काव्या म्हणते, चला पटकन बसा तुम्ही डायनिंग टेबलवर, मी सर्वांना ना आज जेवायला वाढते, आज एक नंबर बेत केलाय मी, असं म्हणून ती पार्थकडे हसत पाहते. तर पार्थ लगेच आपली नजर वळवतो. त्यानंतर आता सर्वजण तिथे बसायला लागतात. पण आता तोपर्यंत मी माझ्या बायकोच्या केसांमध्ये गजरा माळतो, असं अगदी प्रेमाने विक्रम मानिनीला म्हणतो. मानिनी म्हणते, तुमचं ना आपलं काहीतरीच असतं हा. त्यावेळी तो म्हणतो, अगं टूरवरून एवढ्या दिवसांनंतर मी आलोय आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे गजरा असतो ना. आणि तुला सांगू, मुळात गजरा कशासाठी असतो तर नवऱ्याने बायकोच्या केसात माळावा ना यासाठी. चल बरं आता वळ तू. मग आता मानिनी हसते आणि म्हणते, तुम्ही ना काही ऐकणार नाही, माळा आता केसांमध्ये गजरा. तेव्हा विक्रम प्रेमानेच तिच्या केसांमध्ये आता गजरा माळतो. त्यानंतर जीवाला सुद्धा आता नंदिनीच्या केसांमध्ये गजरा माळायचा असतो. बरोबर आता विक्रम ओळखतो आणि जीवाला म्हणतो, ए गदड्या, तू नुसता बघतो काय रे,
मार ना बायकोच्या केसांमध्ये गजरा. तेव्हा नंदिनी म्हणते नको नको बाबा कशाला. तेव्हा मानिनी म्हणते मग सगळ्यांसमोर मीच फक्त ऑकवर्ड व्हायचं का ग, लाजू नको ग, आपलीच माणसं आहेत ही सगळी. त्यानंतर जीवा आता हातात गजरा घेतो आणि नंदिनीच्या केसांमध्ये माळतो. तर नंदिनीला आता त्याचं काहीही वाटत नसतं, तर पार्थ त्या दोघांकडे पाहतच राहतो. तेव्हा सर्वजण आता कौतुकाने त्या दोघांकडे पाहत असतात. आता नंदिनीच्या केसांमध्ये गजरा माळून जीवाला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. त्यानंतर घरातील सगळेजण आता जेवायला बसतात. तेव्हा आता आज तू सत्कार मूर्ती आहेस बाबा, आता तू इथे मिडलला बसायचे असं आता विक्रम हा पार्थला सांगतो आणि तिथे खुर्चीवर त्याला बसायला सांगतो. आजची सत्कार मूर्ती तू का आहेस, तर खास तुझ्या बायकोने तुझ्यासाठी बेत बनवलाय छोले पुरीचा असं विक्रम म्हणून त्याच्यावर हसतो. तेव्हा काव्याला खूप आनंद झालेला असतो, तर पार्थचा चेहरा नेहमीप्रमाणे पडलेलाच असतो. त्यानंतर आज ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मी तर छोलेपुरीचाच विचार करत होतो असं विक्रम सर्वांना सांगतो. आणि तू बेत सुद्धा केलास छोलेपुरीचा, कमाल आहे हा, असं म्हणून तो काव्याचं कौतुक करतो. तेव्हा काव्या थँक्यू सो मच असं विक्रमला म्हणते आणि लगेचच पार्थला वाढायला घेते. तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते खरंच काव्य तू ना खूप छान बेत केला आहेस आज. त्यानंतर आता जीवाची नजर सततच नंदिनीवर असते, पण नंदिनी अजिबातच त्याला भाव देत नाही, त्याच्याकडे व्यवस्थित पाहत सुद्धा नाही. त्यानंतर रम्या रागातच आता काव्याकडे पाहत आजचं सगळं जेवण तिने पार्थसाठी स्पेशल बनवलेलं असतं. तेव्हा मंजू ही जरा टोमणा मारूनच म्हणते इंटरनेटवर पाहून सगळं काही केलं असेल. तेव्हा सर्वांनाच आता मंजूचा राग येतो. त्यावेळी विक्रम लगेचच तिची खोड मोडतो आणि विचारतो काय ग, इंटरनेटवर मग तू सगळं काही बघत असतेस पण करतेस का काही नाही ना. काय हो मिथून राव, करते काही. तेव्हा मिथून काही न बोलता आपली मान डोलवतो आणि म्हणतो आपण आपलं तोंड गप्प करून ठेवले, म्हणजे चिकटपट्टी लावली आहे. मग त्यानंतर विक्रम म्हणतो तिने नुसतं बघितलं नाही तर केलंय, करून दाखवलंय. आता किती अप्रतिम केलं असेल ना, तू चव घेतल्यावरच बघ, वा वा काव्या वा, असं म्हणून तो तिचं कौतुक करतो. त्यानंतर विक्रम आता पटकन जेवायला सुरुवात करतो. तेव्हा तो म्हणतो अरे वा वा किती छान टेस्ट आहे, असं म्हणून तो पार्थला सांगतो तू नुसता बघत काय राहिलास रे, अरे खा की, बघ तुझ्या बायकोने जेवण बनवले, टेस्ट करून पहा जरा. तेव्हा तो नाईलाजाने आता फक्त थोडासा एक घास खातो. तर काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते. खरं तर पार्थची रिॲक्शन तिला पाहायची असते, परंतु पार्थ यावेळी काहीच बोलत नसतो. तेव्हा विक्रम विचारतो काय रे कसं झालंय. मग आता पार्थ फक्त आपली मान होकारार्थी डोलावतो आणि म्हणतो छान झाले. तर रम्याला माहीत असतं या दोघांचं काहीतरी बिनसलंय, नाहीतर याने अगदी तोंड भरूनच कौतुक केलं असतं. ती मानिनी सांगते अरे नुसती मान काय डोलावतोस, एवढं छान केलंय तिने, तर कौतुक कर ना एकदा तिचं. तेव्हा पार्थ म्हणतो खरंच छान झाले असं म्हणून तो काव्याकडे पाहतो. तर काव्याच्या चेहऱ्यावर नकळतपणे छान अशी स्माईल येते. तर जीवा आणि नंदिनी हे दोघेही पार्थकडे आता पाहतच राहतात. तर रम्याचा मात्र जळफळाट होत असतो. त्यानंतर विक्रम म्हणतो पार्थ असं कौतुक करतात का रे, अरे असं कौतुक करतात का, मी माझ्या बायकोचं कसं कौतुक करतो तू पाहत नाही का रे. अरे मला तर असं वाटतंय पार्थ आणि नंदिनीचा आज मूड ना थोडा लोच आहे. तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर मिथून हा जीवाकडे पाहतो, तर जीवाची नकळतपणे नजर ही मिथूनवर पडते आणि दोघेही गप्प राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर विक्रम म्हणतो जीवा काव्या तुमचं खरंच खूप कौतुक, कारण दिवसाच्या शेवटी असं आपल्याला कोणीतरी स्पेशल फील करणारं असेल ना, तर मग यासारखं दुसरं सुख कुठेही नसतं. त्यानंतर आता काव्या ही पार्थकडे पाहतच राहते, कारण पार्थसाठीच तिने स्पेशल हे सगळं बनवलेलं असतं. मग त्यानंतर ती म्हणते मी आज सर्वांसाठी ना एक स्पेशल डिश बनवली आहे, घेऊन येते हा पटकन. सगळेजण आता धक्क्यानेच तिच्याकडे पाहू लागतात. विक्रम म्हणतो आण पटकन घेऊन ये तू. त्यानंतर मंजू टोमणा मारते आणि म्हणते की मी फक्त स्वप्नातच बघितलं होतं की काव्या काहीतरी स्वयंपाक करेल, पण आज माझं स्वप्न ना अगदी पूर्ण झालं. तेव्हा मानिनीच्या लक्षात येतं की ही वसुताईची कमी भरून काढती आणि तसं ती मंजूला बोलून सुद्धा दाखवते की त्या नाहीत तर आता तुम्ही टोमणे मारायला सुरुवात केली का.
मग आता मानेनी तिला स्पष्ट शब्दातच सांगते, कसं आहे ना मंजू ताई, अहो तुम्हाला जे जे वाटत नाही ना ते काव्या सगळं काही करून दाखवेल. तुम्ही बघतच राहाल, तुम्हालाही या गोष्टीचं आश्चर्यच वाटेल की काव्य हे करू शकते, ते करू शकते. कारण काव्यामध्ये हळूहळू बदल होताना मला दिसतोय आणि तो बदल होणार हे नक्कीच. आता तुम्ही पहा, आज तिने छान स्वयंपाक करून सुद्धा दाखवलाय. आता थोड्या दिवसानंतर ती माझ्या पार्थ बरोबर अगदी छान असा संसार सुरळीत सुद्धा सुरू करेल. तेव्हा रम्या आता तोंडात घास घालत असते, पण आता मानिनीचं हे बोलणं ऐकून घास तसाच तिचा हातात असतो. तर मानिनीचं हे बोलणं ऐकून मात्र आता इकडे पार्थला जोराजोरात ठसका लागतो. त्यावेळी आता काव्या तेथे येते आणि म्हणते, अहो हळू, असं म्हणून ती पार्थला पाणी प्यायला देते. मानिनी आणि विक्रमला सुद्धा पार्थची काळजी वाटते, कारण त्याला अचानक एवढा जोराचा ठसका लागलाच कसा काय. मानिनी म्हणते, अरे पाणी घे पार्थ. तेव्हा पार्थ पाणी पितो, तरीही तो तसाच ठसका अजून त्याचा सुरू असतो. इकडे रम्याच्या मनाची तडफड होत असते त्याला अशा अवस्थेत पाहून. मग आता ती उठणार तेवढ्यातच मंजू तिचा हात पकडून तिला पुन्हा खाली बसवते आणि तू जाऊ नकोस असं म्हणते. तेव्हा रम्याचाही नाईलाजच होतो. त्यानंतर आता काव्या ही सर्वांसाठी श्रीखंड घेऊन आलेली असते. ती म्हणते, पार्थ हे थंड श्रीखंड खा तुम्ही, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. मानिनी म्हणते, हो हो श्रीखंड खा अरे, कारण गोड खाल्ल्यामुळे ना ठसका जातो. मग पार्थ नकारच देत असतो. तेव्हा रम्याला मात्र खूपच आनंद होतो. मानिनी सारखी सारखी फोर्स करू लागते, अरे खा खा, पण आता तो नाहीच करत असतो. मग आता ती म्हणते, खा पार्थ प्लीज, असं म्हणून ती सुद्धा रिक्वेस्ट करते. मग तरीही पार्थ त्या श्रीखंडाला हात सुद्धा लावत नाही. विक्रम म्हणतो, अरे ती देतीये तर खा की, असं का करतोस तू. तेव्हा सर्वजण एवढे फोर्स करतायत ते पाहून पार्थचाही नाईलाज होतो आणि तो लगेचच श्रीखंडाचा बाऊल हातात घेतो आणि अगदी नाईलाजाने ते खाणार असतो, पण तो आता चमचा तसाच ठेवतो. त्यावेळी काव्याला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ती गालातच हसते. तेव्हा विक्रम विचारतो, काय रे पार्थ, तुझं काय चाललंय, आम्हालाच कळत नाहीये. तेव्हा पार्थ आता श्रीखंडाची टेस्ट घेऊन पाहतो आणि त्यावर काहीच बोलत नाही. हे पाहून काव्य थोडी नाराज होते, पण श्रीखंड खाल्लं हे महत्त्वाचं पार्थने, असा तिच्या मनात विचार येतो. तर नंदिनी सारखी पार्थकडे पाहतच राहते, कारण तिलाही माहीत असतं पार्थने काव्याला डिवोर्स नोटीस ही पाठवली आहे. त्यानंतर रम्या मात्र जेवायचीच थांबते आणि मनात विचार करू लागते की पार्थचं तोंड एवढं का पडलं असेल, मलाही कळत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती मला शोधायला हवी. त्यानंतर पार्थ सारखाच काव्याकडे हळूहळू पाहत असतो. काव्या म्हणते, अहो थांबलात का, खाऊन घ्या की पटकन. आता पार्थ हा जसा श्रीखंड खाऊ लागतो तसतसं काव्याला आनंदच होतो. त्यानंतर नंदिनी आता जेवायचीच थांबलेली असते, कारण तिला जेवायची इच्छा नसते. तर जीवा सतत नंदिनीकडे पाहतो, तरीही नंदिनी सततच त्याच्याकडे आपली दुर्लक्ष करत असते. त्यानंतर आता काव्या ही पार्थकडे पाहून हसते, कारण तिला एवढा आनंद होतो की पार्थने सगळ्यांनी जबरदस्ती करून का होईना खाल्लं माझ्या हातचं. तर दुसरीकडे सर्वांचं आता जेवण करून होतं, तेव्हा सर्वजण आपापल्या रूममध्ये येतात. त्यावेळी आता नंदिनी आणि जीवासुद्धा आलेले असतात. तेव्हा जीवा हसतच म्हणतो, आज मला वाटलं होतं सगळं काही माझं प्लॅनिंग फसतंय की काय, कारण तू एकसुद्धा चिठ्ठी वाचली नव्हतीस नंदिनी. आणि अगं बरं झालं, त्या 5 गजऱ्यामधला एक तरी गजरा तुझ्या केसांमध्ये मी माळलाय, हेच माझ्यासाठी खूप झालंय. आता खुश ना, असं तो विचारतो. तेव्हा ती अजूनच रागात त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, नाही, असं म्हणून ती केसांमध्ये जीवाने जो गजरा माळलेला असतो ना तो आता काढते आणि तो गजरा पुन्हा एकदा त्याच्याकडे देत तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा जीवाला प्रचंड असा धक्का बसतो की नंदिनी अजूनही माझ्यावर चिडलेली आहे, तिचा रुसवा अजूनही माझ्यावरचा गेलेला नाही. तर आता जीवा सततच नंदिनीकडे धक्क्याने पाहतो, कारण त्याला तिच्याकडून हे अपेक्षितच नसतं की ती असं काहीतरी करेल. दुसरीकडे पार्थ हा रूममध्ये बसलेला असतो. तर काव्य सगळं काही आवरून सावरून तेथे येते आणि मग नंतर पार्थला विचारते, काय हो पार्थ देशमुख, सकाळी मी जी कॉफी ऑर्डर केली होती ती तुम्ही तर पिला नाहीत, पण आता माझ्या हातचं जेवण तर तुम्हाला करावं लागलं. अगदी सेम टू सेम श्रीखंडसुद्धा तुम्ही खाल्लं, म्हणजेच मी बनवलेलं श्रीखंड तुम्हाला आवडलं ना.
तेव्हा पार्थ काहीही बोलत नसतो. त्याच्या मनात एवढं दुःख असतं की तो कुणाला सांगू सुद्धा शकत नसतो आणि व्यक्तही करत नसतो. आणि हे त्याच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्टपणे दिसत असतं, कारण त्याचे डोळे रडून रडून लाल झालेले असतात. त्यानंतर काव्य म्हणते, हो बोला ना, देशमुखांचा आर्किटेक्ट बोका, बोला काहीतरी तुम्ही. पार्थ एकदम गप्प असतो. ते पाहून काव्य आपली बडबड करत असते आणि म्हणते, मी केलेल्या श्रीखंडाची चव अजूनही रेंगाळतीये वाटतं तुमच्या जिभेवर. बोला ना पार्थ देशमुख, अहो बोला. तेव्हा आता पार्थ काहीही बोलत नाही. तो रागाच्या भरात उठतो आणि पटकन समोर असणारी बॉटल घेतो आणि त्यामधलं पाणी अगदी घटाघट पितो. तेव्हा तिला आता धक्काच बसतो आणि ती विचारते, हो हे काय करताय तुम्ही, ठसका लागेल तुम्हाला, सावकाश हो, जरा सावकाश सावकाश, असं म्हणून ती पार्थला सावरण्याचा प्रयत्न करते. पण पार्थ काही यावेळी अजिबातच काव्याचं काही ऐकत नसतो, कारण त्याला काव्याचा अजूनही तेवढाच राग मनामध्ये असतो. तेव्हा ती त्याची बॉटलच आता हातात घेते आणि म्हणते, ठसका लागेल पार्थ तुम्हाला, अहो काय करताय काय तुम्ही, कळतं का तुम्हाला. मग आता ती विचारते, काय झालंय काय पार्थ तुम्हाला. तेव्हा पार्थ दबक्या आवाजातच म्हणतो की मनाविरुद्ध जे श्रीखंड खाल्लं त्याची चव मी जिभेवरची घालवतोय आणि आता मी तुम्हाला खरं सांगतोय, आजच्या एवढं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधीही खाल्लं नव्हतं. आता पार्थच्या तोंडून असं ऐकल्यानंतर मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला आता काहीही सुचत नसतं की अजून पार्थसाठी काय करावं जेणेकरून तो माझ्यावर खुश होईल आणि त्याच्या मनात असणारा माझ्याबद्दलचा राग हा पूर्णपणे जाईल. दुसरीकडे नंदिनी जीवाच्या हातात तो आता गजरा टेकवते आणि विचारते, खुश का. अहो तुम्ही मला विचारताय तू खुश आहेस का, आणि खरंच तुम्हाला माझी एवढी काळजी आहे का, आणि माझ्या खुशीची माझ्या आनंदाची एवढी काळजी असती तर तुम्ही माझ्याबरोबर जरा नीट तरी वागला असतात. अहो तुम्हाला मला कसं खुश ठेवायचं हे माहिती आहे का. अहो मला नाही वाटत की मला कसं खुश ठेवायचं हे तुम्हाला माहीत असेल म्हणून, आणि तुम्ही कधीही मला खुश नाही ठेवू शकणार. नंदिनीचं बोलणं ऐकून जीवाला वाईट वाटतं. त्यानंतर नंदिनी म्हणते, अहो तुमचा मूळ स्वभाव चांगला असेलही, त्यामुळे लोकांना खुश करण्याचं काम तुम्हाला जमतही असेल, ते ना खूप सोपं असतं. पण सुखाचं काय, तुम्ही कसं सुखी ठेवणार मला, आणि मला खुश कधीच व्हायचं नव्हतं, मला फक्त आणि फक्त सुखी व्हायचं होतं, असं म्हणून ती रडत असते आणि जीवाला सांगते, गेल्या 1 महिन्यामध्ये माझं सुख असं विरत विरत गेलंय. अहो एक वेळ असं फाटलेलं शिवता देखील येतं. मला आता सांगा, या असल्या बालिश गोष्टी करून मी खुश होईल, सुखी होईल का, तर कधीच नाही. असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते, प्लीज तुम्हाला जर खरंच मला खुश करायचं असेल आणि माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल तर प्लीज मला या बंधनातून मोकळं करा, अशी ती हात जोडून विनंती करते. आणि प्लीज त्या डिवोर्स पेपरवर तुम्ही सही करा, अशी तळमळीची विनंती करत नंदिनी जीवाला आपला स्पष्टपणे आणि फायनल निर्णय सांगते. आता नंदिनीचा हा निर्णय अगदी फायनलच आहे हे ऐकून मात्र जीवाला प्रचंड असा धक्का बसतो. त्यानंतर नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणते, कारण आता 1 दिवस पूर्णपणे संपलाय, आता फक्त डिवोर्स होण्यासाठी 6 दिवस उरले आहेत, त्यामुळे हाही वेळ तुम्ही वाया घालवू नका, त्यावर गुपचूप सही करा. आणि ते ती नातं संपवण्याचा आता फायनली निर्णय सुद्धा घेते आणि तशीच तेथून जाते. तर जीवा अगदी धक्क्यानेच तो गजरा हातात घेऊन त्या गजऱ्याकडे सतत पाहतच राहतो, कारण आपण एवढी तयारी करूनही, नंदिनीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करूनही नंदिनी काही खुश झाली नाही हे त्याला कळून चुकलेलं असतं. आणि आपण तिच्यासमोर आता पायघड्या घातल्या तरीही नंदिनीला माझ्याबरोबर राहायचंच नाहीये म्हटल्यानंतर मी तरी काय करू, असं जीवा एका क्षणी मनात विचार करतो. तर दुसरीकडे पार्थ आता अगदी इमोशनल होतो आणि काव्याला सांगतो, असं म्हणतात ना की एखाद्याला आपण प्रेमाने खाऊ पिऊ घातलं, त्याच्या आवडीचं जेवण बनवलं तर त्याच्या पोटातून प्रेमापर्यंत जाण्याचा रस्ता आपल्याला सापडतो. पण आता मी तुमच्यासाठी माझ्या मनाचे दरवाजे आहेत ना, ते अगदी कायमचे बंद केलेत. तेव्हा काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती धक्क्यानेच पार्थकडे पाहत राहते. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही कितीही जोडण्याचा प्रयत्न केला ना काव्या, तरीही आता मी हे नातं मोडण्याचाच प्रयत्न करणार आहे. तर आता काव्याची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालेली असते, नाधड जीवा नाधड पार्थ असं तिला आता मनातून वाटत असतं आणि बिचारी एकदमच एकटी पडलेली असते. एकीकडे जीवाने तिच्याबरोबरचं असणारं सर्व नातं संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो, तर दुसरीकडे पार्थने सुद्धा आता डिवोर्स पेपर हातात ठेवलेले असतात. मुळे
त्यामुळे काव्याला आता जबरदस्त असा शॉक बसलेला असतो. त्यानंतर पार्थ विचारतो, तुम्हाला IAS व्हायचं आहे ना, पण कसं आहे ना, अभ्यास सुरू करायला आता खूप उशीर झालाय, परीक्षेचा सुद्धा आणि माझ्या बाबतीत सुद्धा. आणि कसं आहे ना, माझ्या बाबतीत रिझल्टची वाट तर तुम्ही बघूच नका, किमान IASच्या परीक्षेमध्ये पास होऊन आता तरी दाखवतो. आता काव्याला जणू चॅलेंजच करतो. आणि हे असलं श्रीखंड वगैरे करत बसण्यापेक्षा ना, डिवोर्सच्या पेपरवर सही करा आणि मला लवकरात लवकर मोकळं करा आणि तुम्हीही तुमच्या कामासाठी पटकन मोकळ्या व्हा आणि मग अगदी शांतपणे अभ्यासाला सुद्धा लागा. आता इथून पुढे मला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही, कारण आता 7 दिवसातला 1 दिवस तर ऑलरेडी संपलेला आहे. आता फक्त 6 दिवस राहिलेत. आता काउंटडाऊन पूर्णपणे सुरू झालंय. असं म्हणून मनातून पूर्णपणे हलून गेलेला पार्थ, दुःखी झालेला पार्थ आता तेथे बेडवर पडतो. पण त्याच्या डोळ्याला डोळा काही लागत नसतो, कारण त्याच्या मनात सारखेच डिवोर्सचे विषय असतात आणि आपला डिवोर्स झाला तर करायचं काय, अशी त्याला मनातून खूप भीती वाटत असते. तर काव्याला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं आणि ती पार्थकडे अगदी धक्क्याने पाहते, कारण आपण एवढे प्रयत्न करून देखील आपल्या हाती काहीच लागत नाहीये, हे काव्याला आता कळून चुकलेलं असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या ही वसूला सांगते, अगं त्या ब्राऊन इन्व्हलपमध्ये असं काहीतरी आहे जे तिला आपल्याला हाती लागू द्यायचं नाहीये. तर दुसरीकडे नंदिनी आनंद निवासकडे चाललेली असते. तेव्हा जीवा आता हॉर्न वाजवतच तेथे येतो. तेव्हा नंदिनीला वाटतं की रिक्षा चालली आहे, म्हणून ती म्हणते आनंद निवास. तेव्हा जीवा आता हसतो आणि म्हणतो, हो आनंद निवासकडेच मी चाललोय. मग नंदिनीला आता जीवाचा राग येतो. तेव्हा ती म्हणते की गप्प बसा. त्यावेळी जीवा म्हणतो, हे बघ, आनंद निवासकडे चालत चालत गेली तर तू दमशील, तुझे पाय दुखतील आणि मग नंतर मलाच तुझी काळजी घ्यावी लागेल किंवा तुला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जावं लागेल. मला आवडेल म्हणा तुझी काळजी घ्यायला, पण आत्ता जर मागे बाईकवर बसलीस ना तर जास्त आवडेल. प्लीज बसशील का? तर दुसरीकडे काव्या ही हट्टानेच पार्थच्या आता गाडीत बसते आणि तेथे क्लासजवळ येऊन पोहोचते. मग अनिशा विचारते, काय ग पार्थ, वाट वाकडी करून तुला इकडे न्यायला येतील का? काव्या म्हणते, ते नाही आले ना वाट वाकडी करून न्यायला तर आपण तिकडे जाऊच शकतो ना. असं म्हणून ती हसते आणि पार्थला खुश करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.